सतीश बाहेकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाहतो. तर आज आपण कोणतीही मोटर या कोणतेही इन्स्ट्रुमेंट इन्स्टॉलेशन करायच्या पूर्वी आपण रेजिस्टन्स टेस्ट घेत असतो, त्याच्या वाइंडिंगमध्ये इन्सुलेशनचा टेस्ट घेत असतो. तर मग आज बघणार आहे आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट बाय यूजिंग मेगर. त्याच्यामध्ये आपण 3 फेज इंडक्शन मोटर घेणार आहे. त्याचे टर्मिनल्स आहेत. 3 फेज इंडक्शन मोटरचे 6 टर्मिनल्स असतात. त्याच्यामध्ये U1 V1 W1 W2 U2 V2 याचा हा सिक्वेन्स आहे. आणि बाय यूजिंग मेगर आपण वाइंडिंग टर्मिनल्समध्ये इन्सुलेशन रेजिस्टन्स चेक करणार आहे. जसे या 2 वाइंडिंग इंटरनली कंटिन्युटी आहे की नाही, या 2 वाइंडिंगच्या वाइंडिंगमध्ये इन्सुलेशन रेजिस्टन्स हे जास्त आहे का की कमी आहे. अकॉर्डिंग टू ॲटमॉस्फिअर ते कमी जास्त होत असते. तर कोणतीही मोटर इन्स्टॉलेशन करायच्या पूर्वी आपल्याला त्याचं इन्सुलेशन रेजिस्टन्स चेक करणं गरजेचं असते. आता आपण प्रॅक्टिकलरित्या मेगरच्या सहाय्याने 1000 व्होल्ट मेगर आहे, मेगावॉटची स्केल आहे आणि याच्यावर 0 to इन्फिनिटी याची स्केल असते. तर आपण 3 फेज इंडक्शन मोटरचे टर्मिनल्स आहेत. तर पहिले आपण सेम वाइंडिंग येलो म्हणजे B1 B2 या टर्मिनलला मेगर कनेक्ट करू आणि 160 RPM नी हा फिरवायचा आहे. याची रिडिंग्स घ्या. तर आपल्याला मेगरमध्ये 0 दाखवत आहे, म्हणजे याचाच अर्थ आहे की ही वाइंडिंग कंटिन्यू आहे, म्हणजे इंटरनली शॉर्ट आहे, कंटिन्यू आहे. पण आता नंतर आपण काय करणार आहे, साईडला वाइंडिंगला घेणार आहे, म्हणजे 2 वेगवेगळ्या वाइंडिंग आहे. याच्यातलं इन्सुलेशन रेजिस्टन्स हे 1 मेगा ओमच्या वरती पाहिजे. तर मग आता रिडिंग घेऊ आपण. म्हणजे हे आपल्याला ॲरो दाखवत आहे इन्फिनिटीच्या जवळपास, म्हणजे याचा मेगा ओहम इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे 200 मेगा ओमपेक्षा जास्त आहे, म्हणजे उत्तम आहे. बस आता आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट घेऊया 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये. फेस टू अर्थ म्हणजे बॉडी टच आहे का, इन्सुलेशन किती आहे, ॲज पर ॲटमॉस्फिअर कंडिशन बदलू शकते, इन्सुलेशन चेंज होते. तर आपण रेडिंग घेतलेलं आहे, इन्फिनिटी दाखवत आहे. मीटर चालू आहे की नाही हे आपण शॉर्ट करून बघू शकतो. आता आपल्याला रेडिंग 0 दाखवतं, म्हणजे मीटर चालू आहे आणि बॉडी इन्सुलेशन रेजिस्टन्स हे उत्तम आहे, हे आहे 2 मेगा ओमपेक्षा जास्त. याचा अर्थ असाच आहे की ही मोटर इन्स्टॉलेशन करायसाठी उत्तम आहे आणि ही आहे आपली इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट बाय यूजिंग मेगर.